मराठा मावळा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीवर आक्रमक भूमिका यावेळी घेण्यात आली। राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना अचानक राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारल्याने शेतकरी हवालदिल झालाय। मराठा मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून आज निवेदन देण्यात आले। तुम्ही आज निवेदन देत आहेत, नेमकी काय मागणी आहे? आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी। त्यातले त्यात मराठवाडा हा मागास आहे, काय दुष्काळी भाग आहे। त्याच्यामुळं मराठवाड्याला सुद्धा म्हणजे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला ही सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे। आणि त्यासाठी आम्ही बैलगाडीमध्ये आज निवेदन द्यायला येणार होतो। बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे, 24 तास सोबत राहणारा, काम करणारा। त्यांनी कष्ट केले तर शेतकरी कष्ट करतो। मग ते सांगतोय की आता तर 4 दिवसापूर्वी अजितदादांनी सांगितलं की नाही 31 तारखेपर्यंत तुम्ही कर्ज भरून टाका, असं करा तसं करा, येऊ करा तेऊ करा। अरे हो अजितदादा, तुम्ही हजारो लाखो कोटीचे घोटाळे केलेत। आता शेतकरी का 4 दिवसात पैसे भरणार? अरे तुम्हाला क्लीन चिट मिळाली, कशात मिळाली, काय मिळाली, तुम्हाला कोणी क्लीन चिट माहिती नाही आम्हाला। पण मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एक सांगणं आहे, जसं तुम्ही 70 हजार कोटी विजय मल्ले असतील, हे मोठमोठे जे कॉन्ट्रॅक्टर असतील, यांना जशी तुम्ही कर्जमाफी केली ना, तशी आज शेतकऱ्यांनाही सुद्धा एक 8 दिवसामध्ये कर्जमाफी करा, नाही तर येणारा काळ तुम्हाला हा मराठा मावळा संघटना सोडणार नाही। पंढरीनाथ गोडसे पाटील, मराठवाडा अध्यक्ष, मराठा मावळा संघटना। आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आम्ही आलेलो आहोत। सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर अनेक योजना लोकांना लुभावण्यासाठी दिलेल्या आहेत। लोकांच्या मताचं पाकिट या सगळ्या सरकारनं घेतलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की जर आमची सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देऊ। पण सत्ता आली त्यांनी अनेक योजना चालू झाल्या, परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही। आणि 4 दिवसापूर्वीच अजितदादा पवार ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या अर्थ खात्याच्या चाव्या आहेत, त्यांनी असं सांगितलं की सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं परवडणार नाही। त्यामुळे अजितदादाच्या या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आणि अजितदादा आम्ही एवढंच सांगायचंय की या महाराष्ट्रामध्ये अनेक घोटाळे झाले, अनेक लोकांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटून खाल्ली, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली? आणि जो या देशाचा जो पोशिंदा आहे, त्या जगाला आणि देशाला चालवणारा जो शेतकरी आहे, तो आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। इशारा काय आहे? आमचा इशारा एकच आहे की या गोरगरीब शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे। जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर तुम्ही सरकारच्या विरोधात मराठा मावळा संघटना तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये करणार। 12 लाख कोटी कर्ज माफ केलंय सरकारने, शेतकऱ्याचं करत नाही। दर दिवशी 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। मराठवाड्यात 750 आत्महत्या झाल्यात, पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात 2600 आत्महत्या आहेत। सरकार निष्ठूर झालंय, आंदोलन मोर्चाचंही ऐकत नाही। आता पुढचं काय वॉर्निंग राहील? सरकार निष्ठूर झालेलं आहे तर सगळ्यालाच माहिती आहे, परंतु या निष्ठूर सरकारला तर जागा येण्याचं काम मराठा मावळा संघटना करणार आहे। आम्ही सगळ्या जनतेमध्ये जाऊन सांगू, जनतेमध्ये आक्रोश करून सांगू, या महाराष्ट्रातला गरीब शेतकरी समाज कर्जमाफी नसल्यामुळं आत्महत्या करतोय, त्यामुळे त्याला मदतीची कुठे तर गरज आहे। त्यामुळे सरकारला सांगू आणि जनतेला सांगू की सरकार किती इंग्रजाची अवलाद आहे, हे सध्याला आम्ही सांगण्याचं काम करू। आपलं नाव? मी प्राध्यापक माणिकराव शिंदे, अध्यक्ष मराठा मावळा संघटना। काय मागणी आहे? आम्हाला एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ गेलं पाहिजे, कारण की अजितदादांनी जेवढे घोटाळे केलेले, सिंचन घोटाळा 70,000 कोटींचा आहे, हा काही कमी नाही आहे। आणि शेतकरी हे गरीब माणसं घरातून आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा त्यांना आत्महत्येपर्यंत पोहोचावं लागतं। आमचं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, नाही तर मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत। रंजना कोलते, मराठवाडा उपाध्यक्ष।